दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना नांदगाव तालुक्यातून समोर आली आहे। नांदगाव तालुक्यातील परधाडी या ठिकाणी 15 वर्षाची ही मुलगी जिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मुलीच्या घरी जाऊन मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत नराधम देवीदास जंगलू याने पीडित मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। पीडित मुलीच्या फिर्यादीवरून देवीदास जंगलू याच्या विरोधात पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला। प्रवीण मोळे, विष्णू तवर, विशाल गोसावी यांनी सदर आरोपीस मालेगाव न्यायालयात हजर केले। त्यानंतर त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। नाशिक जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे घटनेचा पुढील तपास करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।